आपण दिवाळी सगळे साजरी करतो, पण देव दिवाळी आणि देव दीपावली हे खरं तर दोन वेगवेगळे सण आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या दोन्ही सणांमधील नेमका फरक. चला तर सुरुवात करूया देव दिवाळी किंवा देव दीपावली पासून. देव दीपावली हा दक्षिण भारतात तसे महाराष्ट्रातील काही भागात साजरा होणारा एक अतिशय पवित्र सण आहे. हा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यतः खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड यांच्या देवळात साजरा केला जातो. जेजुरीत तर या दिवशी मोठ्या प्रमाणात दीपोत्सव केला जातो. या दिवशी वेगळ्या पद्धतीची पारंपरिक पूजा केली जाते. चित्पावन समाजात वडे, घारगे, आंबोळी अशा पदार्थांचा विशेष नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. नैवेद्याच्या पानांची संख्या 9, 17, 24 अशी वेगवेगळी असते आणि ती प्रत्येक घरांच्या परंपरेनुसार ठरते. हा नैवेद्य मुख्यतः देवता, उपदेवता, ग्रामदेवता, वेतोबा आणि काही ठिकाणी पितरांनाही अर्पण केला जातो. या दिवशी घरातील वातावरण पूर्णपणे भक्तिभावाने भरलेले असते. या दिवशीच मल्हारी नवरात्र किंवा चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र सुरू होते. प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत चालणारे हे नवरात्र जेजुरीत अत्यंत भव्य रीतीने साजरे केले जाते. सुगट, टाक, रोज वाढवली जाणारी माळ, नंदादीप या सर्व गोष्टींनी खंडोबा देवस्थान संपूर्ण प्रकाशमय दिसते. तर पाहूया दुसरा सण देव दिवाळी, ज्याला देव दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. हा उत्सव प्रामुख्याने उत्तर भारतात, विशेष वाराणसीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गंगेच्या सर्व घाटांवर हजारो लाखो दिव्यांची रोषणाई केली जाते. देव दिवाळी हा भगवान शिवांनी त्रिपुरासूर राक्षसाचा संहार केल्याचा दिवस आहे. चांगल्याचा वाईटावर झालेला दिव्य विजय याच्या स्मरणार्थ देव दिवाळी साजरी केली जाते. गंगा आरती, दीपदान, फटाक्यांची आतषबाजी आणि लाखो भाविक यामुळे वाराणसीचे घाट या दिवशी दिव्य तेजाने उजळून निघतात. तर मुख्य फरक असा, देव दीपावली वेळ मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस, ठिकाण खंडोबाच्या देवस्थानामध्ये, महत्व कुलदैवत खंडोबा मल्हारी मार्तंड यांच्या देवस्थानामध्ये दीपोत्सव साजरा करतात आणि भजनी करतात. साजरा करण्याची पद्धत खंडोबाच्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करतात. देवदिवाळी वेळ कार्तिक पौर्णिमा, जी दिवाळीनंतर साधारणपणे 15 दिवसांनी येते. ठिकाण मुख्यत्वे वाराणसी, हरिद्वार आणि इतर गंगाघाट. महत्व त्रिपुरासूर राक्षसावर भगवान शंकराच्या विजयाचा उत्सव. या दिवशी देव पृथ्वीवर येऊन दिवाळीचा आनंद साजरा करतात असे मानले जाते. साजरा करण्याची पद्धत गंगा नदीच्या घाटांवर लाखो दिवे लावून उत्सव साजरा करतात, तसे गंगा नदीत स्नान करतात. एक सण महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांचा आणि दुसरा भारतातील शिवभक्तांचा. दोन्ही सण वेगवेगळे असले तरी दोन्ही सण भक्ती, परंपरा आणि दिव्य प्रकाशाने नटलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. येळकोट येळकोट. जय मल्हार.